त्यांच्या दृष्टीने नगराध्यक्षाच्या दृष्टीने ते योग्य आहे, प्रशासनाच्या दृष्टीने ते अयोग्य आहे. कारवाई काय करणार? नगराध्यक्षांची चर्चा करून व प्रोटोकॉल पाहून आवश्यक ती पुढील कारवाई करण्यात येईल व तसे उत्तर जिल्हा काँग्रेस कमिटीला देण्यात येईल. आता तुम्हाला निवेदन दिले गेलेलं आहे, निवेदनाचं उत्तर काय देणार? आता प्रोटोकॉलनुसार पाहतो मी काय करता येईल, आपल्याला त्याच्यामध्ये समावेश करता येईल नाही येईल, काय करावं, आज काय कशा प्रकारे करता येईल. आणि मेन म्हणजे ज्या बोर्डांचं आता नावाचा प्रश्न आला आहे तिथे ऑलरेडी पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. मग त्यावेळेस ते तो मुद्दा पण पाहावा लागेल की आता ऑलरेडी उद्घाटन झालेलं आहे त्यांच्या हस्ते, त्यावेळेस ते बोर्ड होते. मग आता त्या बोर्डवरचं नाव कमी करता येईल का, बोर्ड काढता येतील का काय, याचं पण वाचून त्याप्रमाणे उत्तर देईल मी. नियम काय सांगतो या संदर्भात? प्रोटोकॉलप्रमाणे हे सांगितलं नाही की वैधानिक पदापर्यंत प्रोटोकॉल सांगतोय की वैधानिक पदापर्यंतचे नावं याच्यावर आले पाहिजे. प्रशासकीय कार्यक्रमात, राजकीय कार्यक्रमात आम्ही बोलत नाही. तुम्ही कर्तव्याध्यक्ष सीओ असताना असा प्रकार नेमका कसा घडला? आता नगराध्यक्ष पण हे नगरपालिकेचे प्रथम नागरिक आहेत, जनतेतून निवडून आलेले आहेत. त्यांचे पण काही निर्देश आहेत, त्यांचे निर्देशांचे पालन करणे आमच्या कर्मचाऱ्यांचं काम आहे. त्यांच्या दबावाखाली तुम्ही बोर्ड लावला? नाही, दबावाखाली नाही म्हणता येणार, पण त्यांचे निर्देश असतील. कर्मचाऱ्यांनी त्याबाबत एवढं सिरियसली घेतलं नाही, त्यामुळे त्यांना वाटलं एक नाव टाकल्याने काही फरक पडणार नाही म्हणून त्यांनी तो नावलं. मी कर्मचाऱ्यांना पण चौकशी करतो आणि प्रोटोकॉलचे सगळं कायदे पाहून त्यानुसार मी उद्या काँग्रेस रस्त्यावरती उतरली तर काय करणार? नाही, त्याबाबत मी उत्तर देतो ना यांना. याप्रमाणे जे काही कायदा आहे, जे काही तरतुदी त्याप्रमाणे उत्तर पण देतो आणि त्याप्रमाणे कारवाई पण करतो. सर्वप्रथम तर त्यांनी जे उद्घाटनाचं, जे पालकमंत्र्यांनी उद्घाटन केलेला जो प्रशासकीय हा जो बोर्ड आहे त्याच्यावर त्यांनी भाजप जिल्हाध्यक्षाचं नाव दिलं आहे. जे संविधानिक पदांवर आहे त्यांच्या नावाबद्दल तरी आम्हाला माहिती होती, नावं दिली जातात, पण त्याच्या पलीकडे एखाद्या पॉलिटिकल पार्टीच्या जिल्हाध्यक्षाचं नाव हे जे त्यांनी दिलं आहे हे चुकीचं आहे. आणि भाजप जिल्हाध्यक्षाचं नाव ह्याच्यामध्ये लिहिण्यात आलेलं आहे. तर आम्ही फक्त सीओला एवढंच म्हटलं की ही कायद्यात काय तरतूद आहे का, तर त्याच्यावर त्यांना काही उत्तर देता आलं नाही. आणि असं जर बघायला गेलं तर रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुक्यामध्ये 2 शिवसेना, 2 NCP, काँग्रेस, MNS, बाकी समाजवादी पार्टी असे पण बरेच पक्ष आहेत. तर मग सर्व जिल्हाध्यक्षांचं नाव द्यायला पाहिजे होतं, नाहीतर एक भाजप काय हे शासन चालवत नाही किंवा भाजप युक्त चिपळूण नगर परिषद आहे का, ह्याचं उत्तर आम्हाला सीओना देताना आलं नाही. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की जे नगराध्यक्ष आहेत त्यांच्या सांगण्यावरून हे केलेले, तर नगराध्यक्षांना त्यांच्या पक्षाचे जे जिल्हाध्यक्ष आहेत शिंदे गटाचे हे मग त्यांना असक्षम वाटतात का? कारण का त्याच्यावेळेस सीओने आम्हाला नमूद केलंय की भाजपचे जिल्हाध्यक्ष अधिक काम करतात, तर मग बाकी सगळे निष्क्रिय किंवा कार्यशील नसल्याचं असं त्यांना इनडायरेक्टली म्हणायचं आहे का? आणि ते म्हणतात की नगराध्यक्ष हे लोकांमधून निवडून आलेले आहेत, तर बाकीचे पण जे नगरसेवक आहेत हे पण सगळे लोकांमधूनच निवडून आलेले आहेत, सगळेच लोकप्रतिनिधी आहेत. तर ह्या बाबतीमध्ये ते लोक काय डिसिजन घेणार आहेत हे त्यांनी आम्हाला स्पष्ट करायचं. आता सध्या तरी सीओला बोलण्यासारखं काहीच नव्हतं, ते खूप अडथळे येऊन ते बोलत होते. तर त्यामुळे तो बोर्ड हटवावा आणि त्वरित त्याच्यावर काहीतरी नवीन त्यांनी एक कारवाई करावी, कारण का हे सगळं चुकीचं आहे जे काय चाललंय ते. आणि जर आता जर तो बोर्ड हटवला नाही तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन काँग्रेस पक्ष हे करेल. कारण का हे जे आहे हे सगळं जे काही निधी आहे, जे काही पैसे ते सगळे लोकांचे पैसे, लोकांच्या टॅक्सचे पैसे. तर त्यामुळे कुठल्याही पॉलिटिकल पार्टीचं एखादं नाव हे चालणार नाही. जे काही संविधानिक पद आहे त्याच्यावर आम्ही काही बोलत नाही, पण हे असं यापुढे चालणार नाही. याचं तीव्र आंदोलन काँग्रेस पक्ष हे नक्कीच करेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.